माहीमच्या युद्धात कोण जिंकलं? एकनाथ शिंदे, सदा सरवणकर, राज ठाकरे की देवेंद्र फडणवीस? संपूर्ण महाराष्ट्राची निवडणूक एका बाजूला आणि माहीमचं युद्ध एका बाजूला. भाजपचा दबाव झुगारून इथून एकनाथ शिंदेंनी सरवणकरांना तिकीट दिलं. ते माघार घेणार नाहीत याची फिल्डिंग शिंदेंनीच लावली आणि आपल्याला कोणी गृहीत धरू नये असा निरोप पाठवायचा सुद्धा प्रयत्न केला. सरवणकर लढणार हे फिक्स झालं आणि राज ठाकरेंनी आपल्या घराची दारं बंद केली. भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंची बाजू घेऊन शिंदेंनी आपल्या उमेदवाराची उमेदवारी मागे घ्यावी असा हट्ट धरला. ह्या झाल्या घडामोडी. पण या युद्धात अमित ठाकरे काय किंवा सदा सरवणकर काय, ही होती फक्त प्यादी. खरं युद्ध मात्र बंद खोल्यांमध्ये घडत होतं. फडणवीस, राज, शिंदे अशा या समीकरणात शिंदेंनी उमेदवारी कायम ठेवून नेहले पे दहला कसा दिला समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती अमित ठाकरेंचं नाव जाहीर झाल्यापासून. अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी जाहीर झाली. वास्तविक अमित ठाकरेंच्या नावाची चर्चा भांडूपमधून सुरू होती. ते भांडूपमधून मनसेकडून लढणार हे जवळपास निश्चित होतं. पण जागा शिंदेंचीच घेण्याच्या हिशोबातून अमित ठाकरेंना माहीममधून तिकीट देण्यात आलं. त्यानंतरच्या तासादोन तासातच शिवसेनेच्या शिंदे गटाची यादी जाहीर झाली. या यादीत माहीममधून सदा सरवणकरांच्या नावाची घोषणा झाली. तेव्हा सरवणकर माघार घेणार नाहीत, एकनाथ शिंदेंच्याच मनात ते नाही हे स्पष्ट झालं होतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर का सरवणकरांना माघार घ्यायला लावायची असती तर एकनाथ शिंदेंनी आपल्या पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणाच केली नसती. बंडखोरी ज्या आमदारांना आपल्याला साथ दिली त्याची उमेदवारी राज ठाकरेंच्या चिरंजीवांच्या उमेदवारीसाठी फेटाळली, हा मेसेज मुळातच एकनाथ शिंदेंना कोणत्याही स्वरूपात जाऊन द्यायचा नव्हता. पर्यायानं गेल्या 8-10 दिवसांपासून सरवणकर उमेदवारी मागे घेतील म्हणून चर्चा चालू होत्या. त्या फक्त लक्ष विचलित करण्यासाठी ठरवून केलेल्या होत्या असं म्हणता येतं. शिंदेंना अमित ठाकरे माहीममधून लढतायत हे माहिती असूनही त्यांनी आपल्या उमेदवाराचं नाव मागाहून जाहीर करणं ही गोष्टच शिंदेंनी लढायला सुरुवात केली आहे हे सांगण्यासाठी पुरेशी होती. आता ही झाली माहीमची पार्श्वभूमी. मात्र नव्या सत्ता समीकरणांची नोंद यापूर्वी 6-8 महिन्यांपासून दादर परिसरात चालू होती. ती नवी सत्ता समीकरणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या मैत्रीची. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंनी स्वतःला सिद्ध करण्यास सुरुवात केली. शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील या चर्चा सुरू झाल्यानंतर फडणवीस आणि राज ठाकरेंच्या मैत्रीत गोडवा निर्माण झाल्याचं सांगण्यात येऊ लागलं. त्यानंतरच राज ठाकरेंचा दिल्ली दौरा झाला. राज यांनी मागचा पुढचा विचार न करता भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला. पण महत्त्वाची होती ती म्हणजे दादरची सभा. मुंबईतली मोदींची शेवटची सभा राज ठाकरेंनी गाजवली. दुसऱ्या ठाकरेंना समोर आणून एकनाथ शिंदेंचं वाढलेलं महत्त्व कमी करण्याची ही खेळी असल्याचं बोललं गेलं. त्यातूनच कधीही राज ठाकरे शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख होतील अशा वावड्या उठवण्यात येत होत्या. असो, पण भाजप आणि राज ठाकरे हे संबंध भाजपसाठी शिंदेंना बॅलन्स करण्याची भविष्याची आखणी ठरत होती. यातूनच लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देत विधानसभेला भाजप पूरक धोरण ठेवून शिंदेंच्या अडचणी वाढवण्याची आखणी केल्याचं बोलण्यात येऊ लागलं. आता हे नेमकं कसं? तर मनसेकडून मुंबईत दिलेल्या उमेदवारांवर नजर मारली तरीही भाजप मनसेची युती दिसून येते. जसं की कुलाव्यातून राहुल नार्वेकरांच्या विरोधात, मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढांच्या विरोधात, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलारांच्या विरोधात, मालाड पश्चिममधून विनोद शेलारांच्या विरोधात, मुलुंडमधून मिहिर कोटेचांच्या विरोधात, सायनमधून तमिल सेल्वन यांच्या विरोधात मनसेनं उमेदवार दिला नाहीये. पण हेच शिंदे गटाच्या बाबतीत मनसेचं धोरण उलट राहिलेलं दिसतं. वरळीतून मिलिंद देवरांच्या विरोधात, माहीमधून सदा सरवणकरांच्या विरोधात, कुर्ल्यातून मंगेश कुडाळकरांच्या विरोधात, चांदिवलीत दिलीप लांडे, चेंबूरमध्ये तुकाराम काटे, दिंडोशीत संजय निरुपम, जोगेश्वरी पूर्वमध्ये मनीषा वायकर, भांडूप पश्चिममध्ये अशोक पाटील, विक्रोळीत सुवर्णा करंजे ते मागाठाण्यातून प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिल्याचं दिसतं. मात्र हे करत असताना मनसेनं शिंदे गटाच्या 2 नेत्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही. यातले एक आहेत ते म्हणजे मुरजी पटेल आणि दुसरे आहेत शायना एनसी. हे दोन्ही नेते मूळ भाजपचे पण लढतायत शिवसेनेच्या चिन्हावर. अर्थात जे भाजपमधून आले अशाच शिंदे गटातील उमेदवारांसमोर उमेदवार न देणं ही गोष्ट भाजप मनसे या युतीकडे बोट दाखवते. एकूणच सांगायचं झालं तर मनसेनं भाजप विरोधात 10 ठिकाणी उमेदवार दिलेत तर 12 ठिकाणी एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार दिलेत. पण मनसेनं उमेदवार देत असताना भाजपच्या बड्या नेत्यांना सेफ केल्याचं दिसतं. जसं की राहुल नार्वेकरांपासून ते शेलार बंधू आणि मंगलप्रभात लोढा अशा देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या नेत्यांच्या विरोधात मनसेनं उमेदवार दिलेले नाहीयेत. मात्र एकनाथ शिंदेंच्या फेवरमधील अथवा जवळीक असलेल्या नेत्यांच्या विरोधात मात्र उमेदवार देताना मनसेनं हात आखडता घेतलेला नाही हे दिसतं. आता कुठे उमेदवार दिले आणि कुठे नाही, इथे जी समीकरणं तयार होतात ती भाजपच्या पथ्यावर पडताना दिसतात.
म्हणजेच एक प्रकारे राज ठाकरेंची युती एकट्या भाजपसोबत असल्याची दिसते. मात्र त्याच वेळी ही युती एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांची फिल्डिंग लावणारी दिसते. अर्थात या तिकीट वाटपातून शिंदेंवर कंट्रोल आणणं आणि राज ठाकरेंना स्पेस देण्याची योजना भाजपनं आखली असावी. त्यातूनच राज ठाकरेंची 2-4 दिवसांपूर्वीची विधानं पाहावी लागतात. जसं की एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सत्ता महायुतीचीच येणार पण मुख्यमंत्री भाजपचा होणार असं विधान राज ठाकरेंनी केलं. शिवाय आपण सत्तेत असणार असंही सांगायला राज ठाकरे विसरले नाहीत. पण या रणनीतीचं संपूर्ण मैदान एकनाथ शिंदेंनी माहीममध्ये आणून ठेवलं आणि नरेटिव्हच्या पातळीवर मैदान मारायला सुरुवात केली. नेमकी कशी? तर मुद्दा क्रमांक 1, आमदारांच्या मागे उभं राहणं. सदा सरवणकर हे एकनाथ शिंदेंसोबत राहिलेले आमदार. आता वनगा वगळता एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीत सोबत गेलेल्या एकाही आमदाराचं तिकीट कापलं नाही. ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंनी सरवणकरांचं तिकीट कापलं असतं तर शिंदे डबल ट्रॅप झाले असते. सोबत राहिलेल्या सहकार्याला देखील एकनाथ शिंदे सत्ता समीकरणासाठी पायदळी तुडवतात हे नरेटिव्ह तयार झालं असतं. मात्र सुरुवातीपासूनच हा दबाव येणार याचा विचार करून उमेदवार यादीत सरवणकरांच्या नावाची घोषणा करण्यापासून अर्ज कायम ठेवण्यापर्यंत शिंदेंनी फिल्डिंग लावल्याचं बोललं जातं. मुद्दा क्रमांक 2, ठाकरे कुटुंबाचं नरेटिव्ह भाजपवर उलटवलं. बाळासाहेबांचा नातू अथवा ठाकरे कुटुंबातील सदस्याचा विधिमंडळातला प्रवेश सुखरूप व्हावा अशी मागणी भाजपचे नेते करत होते. वास्तविक या मागणीमुळेच भाजप नेत्यांची दुटप्पी भूमिका उघड होत गेली. कारण हेच धोरण भाजपचे नेते उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरेंबाबत घेताना दिसले नाहीत. आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी विरोध करावा मात्र त्याच वेळी ठाकरे फॅक्टरवर राज यांना पास द्यावा ही भाजप नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याचं नरेटिव्ह या राजकारणातून सेट होत गेलं. मुद्दा क्रमांक 3, भाजप शिंदेंना गृहीत धरू शकत नाही अथवा दुसऱ्या ठाकरेंना मोठं करूनही शिंदेंना अडचणीत आणता येत नाही हे दाखवून दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या मार्फत कुठेतरी राज ठाकरेंना स्पेस देऊन एकनाथ शिंदेंचं महत्त्व कमी करण्याचं राजकारण चालू असल्याचं बोललं जातं. अशा वेळी माहीमच्याच खिंडीत ठाकरेंना अडकवून प्रसंगी आपण राज ठाकरेंना देखील विरोध करू शकतो हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलंय. पर्यायानं ठाकरेंना पर्याय ठाकरे अथवा शिवसेनेचं लॉंग टर्म राजकारण राज यांना घेऊन असे जे काही पत्ते टाकण्यात येत होते त्याला विरोध होऊ शकतो याची जाणीव शिंदेंनी करून दिली. थोडक्यात माहीमच्या या युद्धाचा निकाल निवडणुकीपूर्वीच लागलाय असं आपल्याला म्हणता येतं. ही लढाई सरवणकर आणि अमित ठाकरे अशी दिसत असली तरी ती लढाई शिंदे विरुद्ध राज आणि फडणवीस अशी होती असं म्हणण्यास स्कोप राहतो. आणि सरवणकरांची उमेदवारी कायम ठेवून ही लढाई शिंदेंनी जिंकली असंही आपल्याला म्हणता येतं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माहीमची जागा कायम ठेवून शिंदेंनी खरंच बाजी मारली आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.